हॅलो, नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. मी उषाच क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आता दिवाळी येत आहे, तर दिवाळी स्पेशल ही दिवा घेतलेली लेडी आपण आज शिकणार आहोत, तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर ही रांगोळी ना मी माझ्यासाठी घरीच बनवत आहे, तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया. आणि ही लेडी जी दिसते आहे ती मी इंस्टाग्रामवरून स्क्रीनशॉट काढून घेतला होता आणि त्याचंच मी इथं प्रिंट काढून आणलेलं आहे. आणि याच्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य म्हणजे कलर, ब्रश, रांगोळी हे साहित्य इत्यादी सर्व घेतलेलं आहे. आणि मी 2 प्रकारचे मार्कर वापरते. तर जे एक असतो जो पेनवाला मार्कर, जो छोटावाला टोकवाला असतो ना, तो अगदी छोट्या छोट्या डिझाईन असतात ना त्याच्यासाठी ते यूज करते मी. आणि ब्रश नॉर्मली मी दररोजच्या रांगोळ्यांना हे ब्रश वापरते, जे की छोट्या रांगोळ्या असतात म्हणजे छोटीवाली डिझाईन असते ना त्यांना हे छोटेसे ब्रश वापरते. आणि आउटलाईन वगैरे देण्यासाठी हा छोटावाला वापरते. तर चला पटकन आपण रांगोळीला सुरुवात करूया. तर आता ही दिवा घेतलेली लेडी ना खूप व्हायरल आहे, तर सो तेच म्हणलं आपण पण ट्राय करून बघूया येते का. तर मी ही प्रिंट काढून आणलेली आहे. तुम्ही सुद्धा ह्याचा स्क्रीनशॉट घेऊन प्रिंट काढून आणू शकता. मी पण इंस्टाग्रामवरूनच स्क्रीनशॉट घेतला होता आणि त्याचीच प्रिंट काढून आणली आहे. आणि हे ते मी दाखवलेलं ते फेविकॉल मी वापरत आहे. इथं मी आज ना 60% फेविकॉल घेतलेला आहे आणि 40% पाणी घेतलेलं आहे. तर OHP शीट घेतलेली आहे मी 100 मायक्रॉनची सॉरी. आणि आज मी कलर कॉम्बिनेशन जसं मी ड्रेसमध्ये आपण बघतो साड्यांमध्ये किंवा ड्रेसमध्ये, तसं मी इथं ह्या लेडीची साडी तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथं मी पॅरट ग्रीन कलर घेतलेला आहे आणि राणी कलर घेतलेला आहे. 2 असे कलर घेतलेले आहेत. लागणारे सर्व वस्तू मी जवळच आणून ठेवलेले आहेत. मेन म्हणजे ना हे रांगोळी मी या डब्यात भरून घेतलेली आहे. रांगोळी टाकायचं आहे आणि ह्याने रांगोळी टाकली ना एकदम छान सगळीकडे सारखी पसरली जाते. जेव्हा आपण हाताने रांगोळी टाकतो ना तेव्हा एकदम जास्ती पडते, कुठं कमी पडते. मग ती रांगोळी फोल्ड करताना कोणाची रांगोळी फोल्ड होत नाही किंवा क्रॅक जातात किंवा त्याच्यावरची रांगोळी कालांतराने निघून पडते. तर असं होऊ नये म्हणून ना आपल्याला हे वापरायचं आहे. तर मी आणलेलं आहे प्रिंट काढून, त्याच्यावरती OHP शीट ठेवून ना बारके जे मार्कर दाखवला ना बारका, त्यांनी मी ना ती प्रिंट तशीच मी ड्रॉइंग करून घेतलेली आहे. आणि आता मी तिची साडी ना पॅरट ग्रीन कलरनं बनवणार आहे. तर इथं मिश्रण छान असं लावून घेतलेलं आहे. आणि बघू शकताय तुम्ही ते चाळणीनं रांगोळी सगळीकडे एकसारखी पसरते, स्प्रेड होते. आणि रांगोळी पसरल्या नंतर एक पेपर घेऊन आपल्याला हाताने असं प्रेस करायचं आहे आणि झटकायचं आहे. जेवढी पडल रांगोळी ना तेवढी छान असते, म्हणजे एक्स्ट्राची रांगोळी निघून जाते त्याच्यावरची. तर आता इथं मी सर्व साडीला आधी पूर्ण ग्रीन कलर देऊन घेते. तर साडी तर माझी कंप्लीट झालेली आहे इथं. आणि ब्लाऊज मी घेतलेला आहे राणी कलर म्हणता येईला. रेड पण नाही आहे आणि गुलाबी पण नाही, हा राणी कलर आहे. छान वाटतो ते कलर कॉम्बिनेशन. तर मी तिचं ब्लाऊज गुलाबी करून घेतलेला आहे. आणि आता इथं दिसत आहे तुम्हाला, तिथंसुद्धा मी तिचे काठ वगैरे साडीचे गुलाबीच बनवणार आहे. तर रांगोळी ना टाकताना ना हे तुम्ही वापरा, हे चाळण रांगोळी टाकायचं जे भेटतं ना ते. त्यांनी बघा डबल लेअर करायची सुद्धा एखाद्या वेळेस गरज पडत नाही, पण जिथं जिथं वाटतंय ना आपल्याला तिथं मी डबल करणार आहे. पण ह्या रांगोळीत तर मला नाही वाटत डबल करावं लागेल. तरी पण पुढे जाऊन सुकल्यानंतर आपल्याला कळेलच की डबल करावं लागते का काय. जेव्हा आपण रांगोळी टाकतो ना तर ती रांगोळी टाकताना साईडला थोडंसं पावडर टाईप बसतं चिटकून, तर ते आपल्याला पुसून काढायचं आहे जेणेकरून ना कलरमध्ये मिक्स नाही होणार ते. तर आता साडी झालं, ब्लाऊज झालं. आता तिचं स्किन कलर बनवायचा होता, जे की पायांना, हातांना आणि पाठीला द्यायचं आहे, गळ्याला. सो त्याच्यासाठी नाही तर मी व्हाईट एक घेतलेला आहे आणि ऑरेंज, दोन्ही छान असं मिक्स करते आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं डार्क वगैरे
कमी करू शकता, माझ्याकडून थोडंसं डार्क झालेलं होतं, पण ते पुढे जाऊन खूप छानच दिसत होतं. तर आता इथं गळ्याला आणि पाठीला म्हणजे कमरेची जी पट्टी असते ना तिथं थोडंसं मी लय नाही इथं, कारण जास्त भाग करून साडीचाच आहे, सो त्याच्यामुळं ना अगदी थोडा बनवायचा, कारण रांगोळी पण उगाच वेस्ट जायला नको. तर तिचे पाय, हात, पाठ आणि गळ्याला मी इथं करून घेतलेला आहे स्किन कलरचा. तर माझी रांगोळी ना मी पूर्ण सुकू दिलेली आहे, चांगलं 2 तास तर छान अशी सुकली होती, कारण मला दुसरी पण कामं होती, सो त्याच्यामुळे मी छान असं 2 तास सुकून घेतलेले आहे. आणि मला जिथं जिथं वाटतं आहे ना डबल लेअर करायचं, सो मी तिथंच फक्त डबल लेअर करणार आहे. खूप छान पडते ह्या डब्यानी रांगोळी. तुम्ही एकदा हा डब्बा नक्की वापरून बघा. ह्याला काय म्हणतात मला माहिती नाही, पण डब्बाच म्हणते मी तर. पण बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसतं आहे कलर कॉम्बिनेशन. तुम्ही तुमच्या चॉईसनुसार घेऊ शकता. आणि मी गुलाबी आणि ग्रीन घेतलेला आहे, ते कलर कॉम्बिनेशन मला आवडलेलं. सो आता मी पूर्ण माझा डबल लेअर जिथं पाहिजे होतं तिथं मी करून घेतलेलं आहे. तिची केस, आंबाडा वगैरे हे सुद्धा मी करून घेतलेलं आहे. आणि ना आता मी ॲक्रेलिक कलर घेतलेला आहे ब्लॅक. तिचं बॉर्डर मी आधी ब्लॅक कलरनी करून घेते आधी. तर साडीला मी पूर्णपणे ब्लॅक कलरने त्याची बॉर्डर म्हणा किंवा आउटलाईन म्हणा ती करून घेतलेली आहे. आणि आता ब्लाऊज आपला राणी कलरचा आहे, सो ते इथं मी ना गुलाबी कलरचे पदरावर किंवा तिच्या पूर्ण साडीवर ना अशी फुलं बनवून घेणार आहे, जे की आहे गुलाबी कलरनीच. तर कलर कॉम्बिनेशन तुम्ही तुमच्या चॉईसनुसार घेऊ शकता. जे मला आवडलं ते इथं मी घेतलेलं आहे. सो इथं तिच्या पदराला आणि पूर्ण काटाला वगैरे छान असं आता मी डिझाईन करून घेणार आहे. इथं मी आधी ना गुलाबी कलरनी करून घेणार आहे. तर पूर्ण झाल्यानंतर बघू शकताय तुम्ही हिची साडी अशा प्रकारे तयार झालेली आहे. आता जे की काट राहिलेले आहेत त्याच्यावरती ना मी गोल्डन कलरचे डॉट देणार आहे, जे की गोल्डन कलर ॲक्रेलिकच कलर वापरलेला आहे. सगळे जेवढे कलर मी घेतलेले आहेत तेवढे ते ॲक्रेलिकच आहेत, सॉरी. आणि छान असे तिच्या साडीच्या काटाला सुद्धा मी असे गोल्डन कलरचे डॉट देऊन घेत आहे. बघू शकता आपली लेडी किती सुंदर अशी तयार झालेली आहे. आणि तिच्या ब्लाऊजवर सुद्धा मी असे गोल्डन कलरचे डॉट देऊन घेतलेले आहेत. आणि फायनली आपली लेडी तयार झालेली आहे. दिवाळी स्पेशल रांगोळी आपली बनवून रेडी झालेली आहे. तर कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही सुद्धा एकदा घरी नक्की ट्राय करून बघा. खूप खूप सुंदर दिसते आहे. फायनली आपला लेडीचा लुक असा आलेला आहे. आणि मी पुढं फोल्ड करून सुद्धा दाखवलेले आहे. अजून ही कटिंग केलेली नाही आहे मी लेडी, तर तुम्हाला दिसतच असलं साईडला OH पीस. आता कट करून घेते आणि मग दाखवते. तर बघू शकता इथे मी फोल्ड सुद्धा करून दाखवलेली आहे. खूप खूप सुंदर आपली रांगोळी रेडीमेड तयार झालेली आहे. या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. काय प्रश्न असतील ते सुद्धा नक्की विचारा. मी त्यांची उत्तरं देण्याचा नक्कीच प्रयत्न करीन. भेटूया नेक्स्ट रांगोळीमध्ये. तोपर्यंत बाय.